राहता तालुक्यात गेल्या 21 वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध, तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध। IFB कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध। तर आजच भेट द्या। आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स, राहता। मोबाईल नंबर 9762752222 9142 240 240। निवडणूक आयोगावर टीका करण्याची राहुल गांधी यांची फक्त नौटंकी सुरू आहे। हा बालिशपणा करण्याऐवजी त्यांनी शिल्लक राहिलेली पक्षाची प्रतिमा सांभाळावी असा सल्ला जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला। माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की ज्यांना मतदार याद्यांवर आक्षेप आहेत ते लोक इतक्या दिवस काय करत होते। खासदार राहुल गांधी यांनी यापूर्वी निवडणूक आयोगावर आरोप केले। आयोगाने त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितलं, ते का देत नाहीत। फक्त मुक्ताफळं उधळण्याचं काम त्यांचं सुरू असल्याची टीका करून मतदार याद्यांची काही प्रक्रिया असते, उगाच काही कुरापती काढून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे। अशा प्रकारामुळेच काँग्रेस पक्षाचं अस्तित्व संपत चालत असल्याचं विखे पाटील म्हणाले। मला वाटतं की अतिशय बालिशपणा सुरू आहे। त्यांनी आता मला वाटतं हे सगळ्या नौटंक्यामध्ये गुंतून राहण्यापेक्षा कारण आपली स्वतःची आता एक तर प्रतिमा त्यांची जी काही थोडीफार शिल्लक राहिली होती ती आता याच्यातून होणार संपणार आहे। आता मतदानाच्या प्रक्रियेमध्ये मतदाराच्या आधी प्रक्रियेमध्ये ती तर तुम्हाला पहिल्या आधी जाहीर करतो आपण, लोकांना हरकती मागवतो, ज्यांची नाव वगळले असतील त्यांची नावं त्याच्यामध्ये समावेश करण्याचं कार्य देतात। मतदान होईल, मतदानाच्या तारखेपर्यंत ही प्रक्रिया चालू असते। असं नाही की आता एक काही ठराविक तारीख घातली बंद होतं। आता काही लोक राहिले असतील याचा अर्थ काय ते थोडं वगळले कोण, मग वगळले ते काही इतके दिवस काय करत होते। त्याच वेळी त्यांनी एक आदेश दिला असेल जिल्हाधिकाऱ्यांकडे, निवडणूक निर्णय अधिकारी आदेश दिला होता का, आणि त्या आदेश दखल घेतली नाही असं आहे का? अजिबात नाहीये। मला वाटतं निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितलेलं आहे की राहुल गांधींना जो आक्षेप वाटतो तो ॲफिडेव्हिटवर आमच्याकडे तक्रार करावी, तर करत नाही। हे म्हणजे फक्त मुक्त हळूहळू काम चालू आहे, लोकांचा गैरसमज करताय। कारण आता एवढा मोठा मार देश पातळीवर राज्य पातळीवर बसत चाललेला आहे, पक्षाचं अस्तित्व संपण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। अशा वेळी काहीतरी अशा कुलपतीकडून लोकांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे, त्यापेक्षा वेगळं काय।